सुरुवातीलाच मित्रांनो, मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड सध्या तुमच्यासाठी, सामान्य शिवसैनिकांसाठी आणि महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी मराठी माणसांसाठी. अखेर महायुतीला बसला सगळ्यात मोठा झटका. नगरसेवकांना सगळ्यात मोठ्या झटक्यामुळे सगळी चित्र बदलली. ठाकरेंचा हा दणका आणि महाराष्ट्राच्या हृदयावरती ठाकरे बंधूंचं कव्हरेज. मित्रांनो, राज्याच्या राजकारणात महाराष्ट्राच्या भूमीवरती आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईत सगळ्यात मोठं यश, तर निवडणूक न लढवता मुंबईत नगरसेवक ठाकरेंचे सैनिक, तर इकडे भाजपाला आणि शिंदे सेनेला कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबईसह मुंबईत मात्र जबर धक्का. सगळ्या सविस्तर बातम्या आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, सध्याची ही महानगरपालिकेची निवडणूक अतिशय अटीतटीची मानली जातीये. या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू आपलं राजकीय भविष्य आजमावत आहेत. दुसरीकडे शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांना मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता हवीये. ती सत्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये घेण्यासाठी ते अगदी तत्पर आहेत. यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती सगळ्यात मोठा राजकीय हल्लकोरडा उडतोय, तो म्हणजे सत्ता घेण्यासाठी. दुसरीकडे मित्रांनो, मुंबईत उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या पक्षाला मोठं यश आल्याचं आपण पाहतोय. भाजपचे मुंबईतील असणारे प्रत्येक बंडखोर आणि शिंदे सेनेचे असणारे बंडखोर यांनी निवडणुकीतून माघार न घेण्यास सध्या विचार केला आहे आणि तो विचार त्यांचा पक्का राहिला आहे. ठाकरेंची युती या घटनांमुळे भाजपाला सगळ्यात मोठा हादरा त्यांच्याच बालेकिल्ल्यात बसतोय. आणि दुसरीकडे बघायला गेलं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईस महाराष्ट्रात प्रचंड यश आता मिळू लागलं आहे. मुंबईतून मोठी बातमी आता समोर येऊ लागली आहे. म्हणजे काल मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, पनवेल महानगरपालिका यासह नाशिक, पुणे या महानगरपालिकांमध्ये जे उमेदवार बिनविरोध निवडून आले त्यांनी काल जल्लोष केलाय. हे असे सगळे भाजपा आणि शिंदे गटाचे उमेदवार यांना मात्र खूप मोठा फटका बसलेला आहे. निवडणूक आयोगानं त्यांच्या विरोधात कारवाई करायचं धोरण आता राबवलेलं आहे. आपण पाहिलं की पैशांच्या जोरावरती करोडो रुपयांना विकणारे काही नगरसेवक, माजी नगरसेवक आणि काही पदाधिकारी यांनी आपले फॉर्म परब केलेत. उद्धव ठाकरे, महाराष्ट्र निर्माण सेना, मनसे, शरद पवार या पक्षातील 8 ते 10 लोकांनी हे फॉर्म परब केल्यामुळे आज संजय राऊतांसह अविनाश जाधव यांनी जहिरी टीका सध्या भाजपवरती आणि शिंदे गटावरती केली आहे. ते म्हणतायत की पैसे घेऊन अर्ज माघारी घेणाऱ्यांना पुन्हा आम्ही जवळ करणार नाही. अशा भाजपनं 5 ते 10 करोड रुपये देऊन काही नेत्यांना आपले अर्ज माघार घ्यायला लावले आहेत आणि काही लोक विकले गेले आहेत, असा थेट आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊतांनी केल्यामुळे साठी घातक असल्याचं मनसेने आणि शिवसेनेनं म्हटलं आहे. परंतु जरी उद्धव ठाकरेंना यश मुंबईत येणार असलं तरी देखील राज्याच्या वेगवेगळ्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ठाकरेंना आणि मनसेला जोरदार धक्का बसू शकतो. ही प्राथमिक फेरी सध्या आपल्यापर्यंत पोहोचतीये. परंतु मुंबईमध्ये मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुसार धावत असल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे, मनसे यांच्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जबर धक्का मुंबईत बसतोय. तर भाजप देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये संकटात सापडल्याचं चित्र वेगळ्या सर्व्हेवरून समोर येत आहे. त्यामुळे भाजपाला देखील सगळ्यात मोठी हानी पोहोचताना दिसतीये. मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांची उदार विजय झाल्याचं चित्र निर्माण होईल तेव्हा मात्र मुंबईस महाराष्ट्रामध्ये खूप मोठा जल्लोष सगळ्यांनाच पाहायला मिळेल. मित्रांनो, सध्या तरी उद्धव ठाकरे यांची बाजू भक्कम वाटू लागली आहे. याबद्दल आपल्याला काय वाटतंय? आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा.